श्री मोतीराम नारायण पाटील, श्री उदय सीताराम पाटील, अल्पेश गुरुनाथ पाटील, अरुण सीताराम पाटील, अनिल मोतीराम पाटील, समाज सेवक बाजीराव पाटील व पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के सोनाले घोल गांव में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। महागणपते नमः। सर्वे विघ्न आव्हान करायचं आपल्याला.
आगच्छं देवदेवेशो जगन्मङ्गलकारकं पूजनं ते करिष्यामि दत्तं सन्निधौ भव। श्रीमहागणपते नमः। आवाहनाचे अक्षतं आता बरीच पाणी घ्यायचं त्यात गंध अक्षत आणि फुले घालावी ते पाणी अर्ध 2 दुर्वांनी गणपतीच्या मुख्या अव्यक्तव्यक्तस्वरूपाणाय गणानां नमः। मया निवेदितं भक्त्या अर्घ्यस्नानार्थं प्रतिगृह्यतम्। ॐ श्री महागणपते नमः। स्नानं समर्पयामि। ओम श्री महागणपते नमः। शुद्धलोकं स्नानं समर्पयामि। तव तुष्टतमेव च दातुं महानदेवेश तत शांति प्रयच्छनः। हे देवा तू स्नानं समर्पयामि। आता काय करायचे पुन्हा साधं पाणी घ्यायचं आणि ते ओम श्री महागणपते नमः। शर्करस्नानं समर्पयामि। ओम श्री महागणपते नमः। शुद्धलोकं स्नानं समर्पयामि। परमेश्वरः श्री महा
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जेथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी सत्कर्मयोगी वैभव गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया. मूर्ती सर्वप्रथम सर्व नागरिकांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय पाटील परिवारातर्फे. आणि मला वाटतं जवळजवळ आमची 100 वर्षे झाली असतील आम्ही एकत्र गणेश उत्सव साजरा करतोय. खरं जर बोललं तर आता घरोघरी गणपती येतात, पण सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला जी मजा आहे ती आजपर्यंत कुठे नाहीये. कारण प्रत्येकाच्या घरी गणपती येतात. प्रत्येकाला मी विनंती करतो घरी गणपती आणतात त्या पद्धती देखभाल पण केला पाहिजे. बरेच ठिकाणी आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला बरेच ठिकाणी समय विजेल असते, अगरबत्ती नसते. तर वर्षातून ज्या वेळेला गणपती येतोय तर त्यावेळेला प्रत्येकाने, कारण बाप्पा एक 1.5 दिवसाचा 5 दिवस, आता या वर्षी तर 7 दिवस आहेत आणि नंतर 10 दिवसाचे गणपती असतात. तर प्रत्येकाने गणेश उत्सव हा एवढ्या आनंदाने साजरा केला पाहिजे का गणेश जे भगवंत आहेत आपले, ते आपले खरे देव भगवंत आपण त्याला मानतो. आणि गणेशाची पूजा प्रत्येक कार्यक्रमाला गणेशाची पूजा केल्याशिवाय आपण कार्यक्रम करत नाहीयेत. म्हणून सर्वांना गणेश जयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतोय. पंढरपूरची वारी आमचे काकात माळकरी आहेत आणि त्यांचा मुलगा त्यांनी एक संकल्प रचला का बाबा ज्या ज्या वेळेला त्यांना आठवण येते त्यावेळेला ते पंढरपूरला जातात. आणि त्यांनी ठरवलं का या वर्षी लोक पंढरपूरला जाऊ किंवा नसू जाऊ, पण प्रत्यक्षात माऊली इथे आलेली आहे आणि ते देखावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला तरी वाटतं का खरोखरच पंढरपूर इथं दिसतो आपल्याला. आणि जो येईल ज्या वेळेला बाप्पाचं दर्शन घ्यायला, जर प्रत्यक्षाने व्यवस्थित जर बघितला तर खरोखर त्याला माऊली इथे दिसणार 100%. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ज्या प्रत्येक कार्यामध्ये ज्या गणेशाचं प्रथम पूजन केलं जातं अशा गणपती रायाचरणी एक प्रार्थना करतो की सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांना आरोग्य दे, सगळ्यांना सुख शांती लाभू दे. आज आपण बघितलं की समाजामध्ये गणेशाचं पूजन जे आहे हे खऱ्या अर्थाने गुणपूजन म्हणून व्हायला पाहिजे. की ज्या बाप्पाकडे बघितल्यानंतर कुठल्याही मातेला असं वाटत नाहीये की माझ्या बाळाचा आकार अशा पद्धतीने असला पाहिजे. गणपतीची लांब सोंड, मोठे असे कान आणि मोठं असं पोट, हे प्रत्येक अवयव आम्हाला काही ना काही त्याच्यातून शिकायचं आहे, त्याच्यातून काही ना काही गुण घ्यायचे आहेत. आम्हाला गणपतीचे जे दंत आहेत एक अर्धा श्रद्धेचा आहे आणि पूर्ण अर्धा हा जो बुद्धीचा आहे आणि पूर्ण दंत हा श्रद्धेचा आहे. अशी आम्हाला पूर्ण अशी बुद्धी लाभू दे. आम्हाला गणपती चरणी अशी सद्भावना व्यक्त करतो आणि गणेशाकडनं बऱ्याचशा गोष्टीचं गुण जे आहेत हे गुण माझ्या जीवनामध्ये येवोत हे भगवंता चरणी गणेश चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छा देणार आमचे ते आशीर्वाद देणार. गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये नव्हे आपल्या देशामध्ये, आणि ती परंपरा इतर देशामध्ये सुद्धा आपले हिंदू बांधव काय आहेत ते साजरे करतायत. आनंदाची गोष्ट आहे. परंतु नक्की गणेशजी का बसवायचं याची कारणं पण लक्षात आली पाहिजे. ज्यावेळेला आपल्या देशामध्ये संघटन करायचं होतं त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केलं की जेणेकरून आपले बांधव एकत्रित येतील आणि एकत्रित आल्यानंतर चांगले विचार घेऊन पुढे जातील, हा त्यांचा उद्देश आहे. गणेशजी ही ब्रह्मदेवता आहे आणि ब्रह्मदेवता असल्यामुळे तिची उपासना जी आहे त्या पद्धतीनेच झाली पाहिजे. आपण काहीतरी एखादा कुटाणा म्हणजे गणपतीला जागवायचा म्हणून पत्ता खेळायचा या गोष्टी नाही. गणपतीला काय तुम्ही जागणार, तो आपल्याला जागवतो. आपण झोपलो तरी तो जागा असतो, म्हणजे तो अर्थात आपल्याला जागवतो. आणि आपली समज आहे गणपतीला जागवायचं, गणपतीला कसं जागवायचं, त्याच्यातून आपण हे घेतलं पाहिजे की ही बुद्धीची दाता आहे. म्हणजे बुद्धीची अर्थात चांगली बुद्धी द्यावी म्हणून ती दाता आहे. आणि त्याच्या समोर आपण काहीतरी केलं तर तो बुद्धी फिरू शकतो, सुद्धा बुद्धी फिरू शकतो. वास्तविक पाहता गणपतीने गीतेवर भाष्य करताना ज्ञानेश्वरीमध्ये पहिलीच ओवी त्यांच्यासाठी टाकली. नाही, बऱ्याच समर्थ ओव्या टाकलेले त्याच्यामध्ये. पहिली एक सांगतो की ओम नमोजी अद्यावेत प्रतिपाद्य जय जय संस्कृत देवा तुची गणेश, म्हणजे तूच तो आहे.
जर असं तो दैवत जर परब्रह्म तोच असेल तर त्याची उपासना आपण विचारपूर्वक केली पाहिजे, भावनेने केली पाहिजे, श्रद्धेने केली पाहिजे. आणि हा विचार घेऊन, चांगला विचार घेऊन जर पूजा केली तर अर्थातच आपल्याला काहीतरी त्याच्यातून पदरात पडणार आहे. आणि वेगळंच काही आपण करत असाल तर ते चुकीचं आहे आणि ती सुधारणा केली पाहिजे आपण. आला